नमस्कार, नमस्कार, नमस्कार मित्रांनो. खूप 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 स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये निफ्टी बँक निफ्टीच्या डेली ॲनालिसिस व्हिडिओमध्ये. कसा होता तुमचा आजचा निफ्टी बँक निफ्टी आणि सेन्सेक्स एक्सपायरीचा ट्रेडिंगचा सेशन? सर्वात अगोदर कमेंट करून सांगायचं आहे. ओव्हरऑल मार्केट जर बघितलं तर मार्केटमध्ये आज गॅप डाऊन ओपनिंग बघायला मिळाली आणि तिकडनं एक रिकव्हरी बघायला मिळाली. कालचा व्हिडिओ जर तुम्ही व्यवस्थित बघितला असेल, समजून घेतली असेल प्राइस ॲक्शन आणि बेसिक नॉलेज जर असेल तुमच्याकडे प्राइस ॲक्शनचं, तर मार्केटनी कालच्या सेशनमध्ये जर बघितलं तर टॉपपासून एक निगेटिव्ह जवळजवळ 450 पॉईंटची निगेटिव्ह मोमेंटम दाखवली होती. आज जर बघितलं तर निफ्टी जवळजवळ 200 ते 250 पॉईंट गॅप डाऊन ओपन झाला होता. आणि कालच्या व्हिडिओमध्ये आपण काय डिस्कस करत होतो की मार्केटमध्ये वन डायरेक्शन मोमेंटम झालाय, एक पुलबॅक पेंडिंग आहे. ओके, म्हणजे मार्केटमध्ये एक पुलबॅक आपल्याला बघायला मिळू शकतो, याची पॉसिबिलिटी वाढलेली होती. आणि त्यातल्या त्यात जर बघितलं तर मार्केटने आज गॅप डाऊन ओपन झाला. आणि मी वारंवार ॲनालिस्ट व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करत असतो की ज्यावेळेस मार्केटमध्ये मोठा गॅप अप किंवा गॅप डाऊन ओपन होतं त्यावेळेस मार्केटमध्ये कन्फ्युजन फॅक्टर वाढतो किंवा मार्केट त्या दिवशी थोडंसं कन्फ्युजन राहण्याची पॉसिबिलिटी जास्त असते. परंतु आज जर मार्केट बघितलं तर मार्केट गॅप डाऊन झालं आणि तिकडनं एक रिकव्हरी बघायला मिळाली. मग हे ओव्हरऑल जे आहे प्राइस ॲक्शन हे आपण कालच्या ॲनालिस्ट व्हिडिओमध्ये बघितलं होतं. सो आय होप तुम्हाला कालच्या व्हिडिओमधनं काहीतरी शिकायला मिळालं असेल. आज जर बघितलं तर मार्केटनी रिकव्हरी दाखवली, परंतु ओव्हरऑल जर बघितलं तर मार्केटचा जो ट्रेंड आहे, मार्केटचा जो सेंटिमेंट आहे तो अजूनही निगेटिव्ह आपल्याला बघायला मिळत आहे. उद्या जर बघितलं तर शुक्रवार आहे. निफ्टी बँक निफ्टी सेन्सेक्स तीन इंडेक्समध्ये काय प्राइस ॲक्शन बनतीये, काय सपोर्ट रेजिस्टन्स बनतात, ते प्राइस ॲक्शन सोबत ओव्हरऑल चार्ट काय बघायला मिळतोय याचा आपण डिटेलमध्ये ॲनालिसिस या व्हिडिओमध्ये करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शक्यतो शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. ओके, ओव्हरऑल जर बघा इकडे तुमच्या समोर जो चार्ट आहे तो निफ्टीचा 5 मिनिटाचा चार्ट आहे. बघा, काल आपण काही लेवल बघितलं होतं की मार्केटनी या लेवल नंतर बघा नेगेटिव्ह मोमेंटम दाखवला होता. आता इकडे जर बघितलं तर आपण ही जी मोमेंटम होती इकडे काय बघितलं होतं आपण की मार्केटमध्ये ज्या पद्धतीने इकडे निगेटिव्ह मोमेंटम झाला, कुठलाही हेल्दी पुलबॅक आपल्याला बघायला मिळालेला नाही. ओके, आपण हे देखील बघितलं होतं की मार्केट जर गॅप डाऊन ओपन होत असेल तर मार्केटमध्ये काहीसं गॅप फिलिंग बघायला मिळू शकते. मग आत्ता जर निफ्टीचा हाय जर बघितलं तर ही लेवल आहे 23,831. कालचा लो काय होता 23,831. म्हणजे मार्केटनी गॅप फिलिंग केला का, जे की आपण काल ॲनालिसिस व्हिडिओमध्ये बघितलं होतं. मार्केटनी गॅप फिलिंग दाखवली. ओके, गॅप फिलिंग. आणि प्राइस ॲक्शन जर बघितलं तर एक नेगेटिव्ह मोमेंटम, त्याच्यानंतर डायरेक्ट इकडे जर बघितलं तर एक गॅप डाऊन आणि त्याच्यानंतर एक हेल्दी पुलबॅक, जे की आपण बघत होतो मार्केटमध्ये. ओके, आणि इकडे जर बघितलं तर आज मार्केटमध्ये बऱ्यापैकी प्राइस ॲक्शन देखील झाली. इकडे जर बघितलं छोटा एक डबल बॉटम झाला, इकडे जर बघितलं तर एक ट्रेंड लाईन झाली. ओके, त्याच्यानंतर बघितलं तर इकडे एक डबल बॉटम इकडे तयार झाला. म्हणजे मार्केटमध्ये ही पण एक प्राइस ॲक्शन बघायला मिळाली आपल्याला. ओके, आणि त्याच्यानंतर जर बघितलं तर ही एक प्राइस ॲक्शन आपल्याला इंट्राडे बघायला मिळाली. आता याच्यामध्ये काय आहे की डाऊन साईड नंतर कुठलाही पुलबॅक इकडे आपल्याला काल बघायला मिळाला नव्हता. त्याच्यानंतर जर बघितलं तर जो मोमेंटम होता तो जवळजवळ 350 पॉईंट प्लस मोमेंटम होता. आणि इंट्राडेमध्ये ॲव्हरेज मोमेंटम जर बघितला निफ्टीचा तर 150-200 पॉईंटच्या आसपास बघायला मिळतं ॲव्हरेज. आता ॲव्हरेजपेक्षा जास्त मोमेंटम झाला आहे वन डायरेक्शनमध्ये. त्याच्यानंतर अधिक त्याच्यामध्ये गॅप डाऊन पण झाले, म्हणजे वन डायरेक्शनमध्ये मार्केट जास्त स्ट्रेच झालं होतं आणि त्याच्यामध्ये एक पुलबॅक आपल्याला येताना दिसत होता. ओके, आणि हे कालच्या ॲनालिस्ट व्हिडिओमध्ये देखील आपण डिस्कस केलं होतं. असं नाही की मार्केट ओपन झाल्यावरती आपल्याला इकडे मार्केट संपल्यानंतर आपण याचं डिस्कशन करतोय, असं नाही. त्यामुळे वारंवार तुम्हाला मी सांगत असतो की मार्केटमध्ये प्राइस ॲक्शन काय बनते, चार्ट कसं झालेला आहे तयार, डिमांड सप्लाय झोन काय आहे, त्याच्यानंतर कुठला सेटअप बनतोय, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या गोष्टी प्राइस ॲक्शनच्या आहेत. आणि त्या संपूर्ण ज्या प्राइस ॲक्शन रिलेटेड गोष्टी आहेत त्यासोबत रिस्क मॅनेजमेंट, पोझिशन सायझिंग, मार्केट सायकोलॉजी, ह्युमन सायकोलॉजी, ह्या देखील गोष्टी आपण आपल्या प्राइस ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंगच्या कोर्समध्ये शिकवलेल्या आहेत व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये. तुम्ही जर जॉईन केलं नसेल तर तुम्हाला शिकायची इच्छा असेल त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे कोर्सची. इच्छुक असाल तर नक्की जॉईन करू शकता. ज्या मित्रांनी ऑलरेडी जॉईन केलं आहे त्याच्यावरती प्रॅक्टिस करतायत तर त्यांचा एक्सपिरियन्स कमेंटमध्ये नक्की शेअर करू शकता. ओके, आणि नॉलेज जर नसेल मार्केटचं किंवा तुम्ही बिगिनर असाल, आत्ता नवीन सुरुवात केली असेल तर
एज्युकेशन हे खूप इम्पॉर्टंट आहे मार्केटमध्ये. तुमच्याकडे जर मार्केटचं नॉलेज नसेल तर मार्केटमध्ये काम करणं हे थोडंसं रिस्की ठरू शकतं. ओके, त्यामुळे कुठलंही काम करताना तुम्हाला त्या सेक्टरचं, त्या गोष्टीचं नॉलेज घेणं गरजेचं आहे. ओके, सो शिकण्याकडे फोकस करा. जेवढे जास्तीत जास्त चार्ट ट्रेडिंग तुम्हाला करता येईल, चार्ट ट्रेडिंगकडे फोकस करत जावा. इंडेक्सचं बघा, स्टॉकचे बघा, जे पण तुम्हाला स्टॉक शिकण्यासारखे आहेत ते शिकण्याचा प्रयत्न करा आणि शिकल्यानंतर त्याच्यावरती बॅक टेस्ट करत जावा की आपण ही प्राइस ॲक्शन बघितली होती, त्याच्यानंतर कसा मोमेंटम तिकडे दाखवला आहे, मोमेंटम बेरीज झाला होता का बुलिश झाला होता, बेरीज झाला होता त्याच्या मागची प्राइस ॲक्शन काय होती, बेरीज झाला होता तर का बेरीज झाला होता, त्याच्या मागची प्राइस ॲक्शन काय होती, ह्या गोष्टी थोडंसं याचा अभ्यास करायला सुरुवात करत जावा. आणि जे लोक अभ्यास करतात ते कमेंटमध्ये नक्की सांगा. ओके, बाकी ओव्हरऑल जर बघितलं तर तुमचा आजचा ट्रेडिंगचा सेशन कसा होता हे कमेंटमध्ये सविस्तर सांगा. ओके, उद्या जर बघितलं तर शुक्रवार आहे, शेवटचा ट्रेडिंगचा सेशन आहे या आठवड्यातला. सगळ्या लेवल आपण रिमूव्ह करणार आहोत. आता इकडे जर बघितलं तर मार्केटने लास्ट टाइम हा लो लावला होता आणि याच्यानंतर इकडे एक अशा पद्धतीचं प्रायजेक्शन तयार केली होती. त्याच्यानंतर लेवल ब्रेक करून इकडे प्रायजेक्शन अशी दाखवली होती. आता जर बघितलं तर एक चॅनल तयार केला मार्केटने, इकडे चॅनलचा ब्रेकडाऊन झाला. म्हणजे आता जर बघितली ही ओव्हरऑल प्रायजेक्शन तर अजूनही प्रायजेक्शन कशी बघायला मिळते, थोडीशी निगेटिव्ह बघायला मिळते. ओके, निगेटिव्ह प्रायजेक्शन बघायला मिळते. आता इकडे जर बघितलं तर काही लेवल आपण मार्क करूया. आजचा इंट्राडे लो 23,560, 23,640 ला क्लोजिंग आहे साधारण इथं. आता ज्या पद्धतीची ती प्रायजेक्शन झाली बघा, ज्या पद्धतीची प्रायजेक्शन झाली आहे, इकडनं चॅनल तयार केला, चॅनलचा ब्रेकआउट झालाय. 3 PM मध्ये एक चांगला मोमेंटम देखील बघायला मिळतं 3 PM सेटअपमध्ये. आणि निगेटिव्ह साईडला मार्केटची क्लोजिंग आहे, निफ्टीची क्लोजिंग आहे 23,639. ओके, या लेवलवरती. आता काय होतंय की थोड्याशा लेवलवरती लगेच एक सपोर्ट आपल्याला बघायला मिळतोय, आजचा इंट्राडे लो. ओके, आणि इकडे जर बघितलं तर मल्टिपल टाइम, म्हणजे इकडे जर बघितलं तर हा एक रेजिस्टन्स आहे, लगेच या लेवलवरती रेजिस्टन्स, लगेच या लेवलवरती. म्हणजे बुलिश साईडला आपल्याला रिसेंटली लगेच रेजिस्टन्स बघायला मिळतात. ते ओव्हरऑल ट्रेंड जर बघितला तर थोडासा नेगेटिव्ह बघायला मिळतोय. ओके, ओव्हरऑल ट्रेंड जर बघितला तर लोअर लो पॅटर्न होत चाललाय, मार्केट थोडंसं नेगेटिव्ह साईडला दिसते. त्यामुळे बुलिश साईडला जर काही प्रायजेक्शन होत असेल तर तिकडे रिस्क फॅक्टर वाढतोय. आणि बुलिश साईडला जर काही प्रायजेक्शन अंडर लेवल ब्रेक होत असेल तिकडे रिस्क मॅनेजमेंट, पोझिशन सायझिंग ह्या गोष्टीचं नॉलेज असणं गरजेचं आहे. ओके, आता लेवल जर बघितलं तर 23,560 लेवल आपल्याला बघायला मिळते. रिसेंटली जर बघितलं तर इकडे या लेवलवरती एक रेजिस्टन्स बघायला मिळते. काय लेवल आहे ती 23,700 आणि 23,560. या लेवलवरती जर बघितलं तर इकडे मार्केटनी कन्सोलिडेशन करून इकडे काहीसा डबल बॉटम तयार केला होता आणि त्याचा देखील एक ब्रेकआउट इकडे आपल्याला छोटासा बघायला मिळाला होता. म्हणजे या लेवलवरती काय होतं की मार्केटिंग सपोर्ट क्रिएट केला आणि सपोर्ट नंतर एक ब्रेकआउट दाखवला होता. ती लेवल कुठली होती 23,700. म्हणजे एक रेजिस्टन्स, टेक्निकली रेजिस्टन्स आपल्याला काय बघायला मिळते 23,700ची. सपोर्ट जर बघितलं तर क्लोजिंग या लेवलवरती आहे, परंतु इकडे जर बघितलं तर आजचा इंट्राडे लो आहे, तो देखील आपल्याला एक सपोर्ट पाहायला मिळतो. मग टेक्निकल जर बघितलं तर हा रेजिस्टन्स 23,700, डाऊन साईडला जर बघितलं तर 23,560चा सपोर्ट आहे. आता ओव्हरऑल जर बघितलं तर ही जी रेंज आहे ही थोडीशी मोठी आहे. ही जी रेंज आहे निफ्टीच्या कम्पेअरला जर बघितलं तर ही रेंज थोडीशी काय आहे, मोठी आहे. बुलिश साईडला जर बघितलं तर फर्स्ट लेवल आपल्याला बघायला मिळते 23,780. सेकंड लेवल जर बघितलं तर या लेवलवरती एक लेवल बघायला मिळते 23,833. आणि आणखी एक लेवल जर बघितली तर या लेवलच्या आसपास एक रेजिस्टन्स बघायला मिळतं. आधी बुलिश साईडचे लेवल समजून घ्या, प्रायजेक्शन समजून घ्या. आता मार्केट निगेटिव्ह आहे, मार्केटमध्ये नवीन नवीन लो आपल्याला बघायला मिळतोय. आज जर बघितलं तर जवळजवळ 1% मार्केटने निगेटिव्ह मोमेंटम दाखवली. ओके, आणि इकडनं शेवटचा जो मोमेंटम होता गॅप फिलिंग करून मार्केटने परत निगेटिव्ह दाखवलं. आता स्ट्रक्चर थोडंसं निगेटिव्ह आहे, परंतु या लेवलवरती येऊन काहीसा सपोर्ट किंवा ही लेवल जर ब्रेक झाली नाही 23,560चा जो आजचा इंट्राडे लो आहे, आजचा इंट्राडे लो जर मार्केटने जर सस्टेन केला आणि त्याच्यानंतर जर काहीशी बुलिश प्रायजेक्शन दाखवून 23,700, जे की आज पण त्या लेवलवरून एक छोटासा बुलिश मोमेंटम बघायला मिळाला होता. जर 23,700ची लेवल काहीशी बुलिश प्रायजेक्शन करून जर ब्रेक होत असेल तर फर्स्ट रेजिस्टन्स काय आहे
23,780 फर्स्ट रेजिस्टन्स. सेकंड रेजिस्टन्स काय आहे 23,833 आणि थर्ड रेजिस्टन्स काय आहे 23,874. हे काही रेजिस्टन्स लेवल आपल्याला बुलिश साईडला बघायला मिळत आहे. नेगेटिव्ह साईडला जर बघितलं तर एकतर हा सपोर्ट आपल्याला बघायला मिळतोय, काहीशी इकडे ट्रेंड लाईन करून ब्रेक आलाय, येऊ द्या खाली, प्राइस ॲक्शन तयार होऊ द्या, त्याच्यानंतर काहीसा पुलबॅक घेऊन जर लेवल ब्रेक होत असेल म्हणजे या लेवलवरती काय होतं एक बुलिश मोमेंटम आला होता. जर बॉटमपासून बघितलं 23,560 आणि आजचा जर हाय बघितला 23,833 तर साधारण जर बघितलं आपण इकडे तर बॉटमपासून जवळजवळ 250 पॉईंटची मोमेंटम बुलिश झाली. म्हणजे या लेवलवरती काय होतं की थोडंसं आपल्याला सपोर्ट बघायला मिळाला, तर सपोर्टचं इकडे आपल्याला एक बुलिश मोमेंटम बघायला मिळाला. तर लेवल डाऊन साईडला नंतर एखादा टप्पा खाऊन जर लेवल इकडे पुलबॅक घेऊन जर ब्रेक करत असेल निफ्टी 23,560 तर मग काहीसा नेगेटिव्ह मोमेंटम इकडे आपल्याला बघायला मिळू शकतो नेगेटिव्ह प्राइस ॲक्शनवरती. मग त्याच्या काय लेवल बनतात ते 1 तासाच्या टाइम फ्रेमवरती बघूया. रिसेंटली एक या लेवलवर नंतर ना एक बुलिश मोमेंटम आला होता, तर इकडे जर बघितलं तर हा एक ब्रेकआउट बघायला मिळतोय. ओके, सेकंड जर लेवल बघितलं तर या लेवलवरती एक सपोर्ट आहे आणि थर्ड लेवल जर बघितलं तर हा मल्टिपल टाइम लो. तर या काही लेवल आपल्याला इकडे निफ्टीमध्ये बघायला मिळत आहे. ओके, प्राइस ॲक्शन काय आहे एक नेगेटिव्ह मोमेंटम, त्याच्यानंतर जर बघितलं तर एक बेरिश फ्लॅग एंड पोल, त्याचा ब्रेकडाऊन, हा सपोर्ट 23,560चा सपोर्ट इकडे आपल्याला आजचा लो जो सपोर्ट बघायला मिळतोय. या सपोर्टवरती छोटासा पुलबॅक करून जर लेवल ब्रेक होत असेल तर डाऊन साईडला फर्स्ट सपोर्ट काय आहे 23,443 फर्स्ट सपोर्ट. सेकंड सपोर्ट काय आहे 23,367 सेकंड सपोर्ट. थर्ड सपोर्ट काय आहे 23,282. ही काही सपोर्ट आपल्याला निफ्टीमध्ये डाऊन साईडला बघायला मिळत आहे. नो ट्रेडिंग झोन जर बघितलं तर 23,700 आणि 23,560 साधारण एक 150 पॉईंटचा नो ट्रेडिंग झोन आपल्याला इकडे बघायला मिळतो. मग इकडे जर बघितलं तर हा सपोर्ट आहे आणि हे मल्टिपल टाइम सपोर्ट घेतलाय आणि त्याच्यानंतर जर बघितलं तर हा रेजिस्टन्स आपल्याला बघायला मिळतो. मग थोडंसं कन्सोलेशन आपल्याला या रेंजमध्ये नो ट्रेडिंग झोनमध्ये बघायला मिळू शकतं. ओके, गॅप अप जर ओपन होत असेल तर थोडंसं कन्सोलेशनमध्ये जाताना दिसू शकतं, कारण की वरती लगेच रेजिस्टन्स आहे, आजचा इंट्राडे हाय आणि कालचा इंट्राडे लो, म्हणजे 2 स्ट्रॉंग लेवल आपल्याला बघायला मिळतात ते याच्या आसपास. तर थोडंसं मार्केट कन्सोलेशनमध्ये जाताना दिसू शकतं. गॅपडाऊन जर ओपन होत असेल छोटं तर पुलबॅक घेऊन परत मग ही लेवल आहे ती लेवल ब्रेक होती नाही होती ते आपल्याला बघायला लागेल. आणि जर मोठा गॅपडाऊन होत असेल तर परत मग आपल्याला एक छोटासा पुलबॅक गॅप फिलिंग करून मार्केटमध्ये थोडासा नेगेटिव्ह मोमेंटम बघायला मिळू शकतो. ओके, आणि काय होतं की जेव्हा मोठा गॅप अप किंवा मोठा गॅप डाऊन होतो, जे लोक बिगिनर आहेत त्यांना मार्केटचं प्राइस ॲक्शन इतकी समजत नाही, एक्सपिरियन्स कमी आहे ना, थोडंसं मार्केटमध्ये कन्फ्युजन मोड ऑन होतो आणि त्यावेळेस थोडंसं मार्केट प्राइस ॲक्शन काय बनते, काही सेटअप बनतोय का, ह्या गोष्टी बघणं गरजेचं पडतं. ओके, तर आय होप तुम्हाला निफ्टीचा लेवल समजला असेल, ॲनालिसिस समजलं असेल. शक्यतो व्हिडिओ संपूर्ण बघत जावं. बँक निफ्टीच्या लेवल बघूया, सगळ्या लेवल रिमूव्ह करूया. काय केले बँक निफ्टीने इकडे डाऊन साईडला मोमेंटम दाखवला आणि एक पुलबॅक दाखवला. ओके, इकडे जर बघितलं तुम्ही तर एक इनसाइड कॅन्डलचा सेटअप आपल्याला बँक निफ्टीमध्ये बघायला मिळालेला होता. इनसाइड कॅन्डल सेटअप देखील आपण प्राइस ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंगच्या कोर्समध्ये शिकवलेला आहे. ओके, लिंक देखील डिस्क्रिप्शन दिलेली आहे. ओके, इनसाइड कॅन्डलचा बऱ्यापैकी बुलिश मोमेंटम आपल्याला दाखवला. आता काय होतं की मोमेंटम इनसाइड कॅन्डल करून इकडे मल्टिपल टाइम कन्सोलेशन आहे, तर अशा वेळेस काय होतं की बाबा इकडे कन्सोलेशनमध्ये काय होतं की थोडंसं जो व्ह्यू आहे, जरी सेटअप बनतोय, जरी व्ह्यू तिकडे आपल्याला बुलिश बघायला मिळतो, पण ज्यावेळेस कन्सोलेशन होतं त्यावेळेस प्रीमियम थोडेसे कमी होतं. तर ते गोष्ट देखील तुम्हाला समजायला पाहिजे की बाबा मार्केटमध्ये नेगेटिव्ह मोमेंटम आहे, परंतु मार्केटने काय केलंय अपोजिट साईडला ब्रेकआउट दिलाय. ओके, आता डाऊन ट्रेंडमध्ये मार्केट आहे, मार्केटने बुलिश साईडला ब्रेकआउट दिलाय, त्यावेळेस
आपल्याला आपली रिस्क फॅक्टर माहिती पाहिजे, रिस्क मॅनेजमेंट माहिती पाहिजे, पोझिशन सायझिंग काय असायला पाहिजे याचं नॉलेज देखील पाहिजे. फक्त चार्ट ट्रेडिंग येते आणि मग तुम्ही छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या की त्याचं नॉलेज तुम्हाला माहिती असायला पाहिजे. वेगवेगळे फॅक्टर आहेत, ते फॅक्टर तुम्हाला माहिती असायला पाहिजे. ओके, चला प्राइस ॲक्शन समजून घेऊया, लेवल समजून घेऊया. इकडे जर बघितलं तर 55,100ला एक लेवल जर बघितलं तर इकडे काय लेवल बघायला मिळते, 55,000ची राऊंड लेवल बघायला मिळते. आणि इकडे जर बघितलं तर या लेवलवरती एक रेजिस्टन्स बघायला मिळतोय, त्या लेवलला आपण मार्क करूया. ओव्हरऑल जर बघितलं तर बघा, या लेवलवरती रेजिस्टन्स, या लेवलवरती रेजिस्टन्स, या लेवलवरती टप्पा खाल्ला, म्हणजे जो रेजिस्टन्स होता सपोर्टचं काम केलं, त्याच्यानंतर लेवल ब्रेक झाला. डाऊन साईडला जर बघितलं तर 55,000 राऊंड लेवल आहे, त्या लेवलवरती क्लोजिंग आहे बघा आसपास. ओके, आणि इकडे जर बघितलं तर तिथे पण सपोर्ट. आणि पूर्ण व्ह्यूमध्ये जर बघितलं तर या लेवलमध्ये आपल्याला मल्टिपल टाइम कन्सोलेशन बघायला मिळते. ओके, जास्त जर बघितलं चार्ट तर या लेवलमध्ये कन्सोलेशन झालंय 55,355, म्हणजे साधारण 300 पॉईंटमध्ये काय इकडे बँक निफ्टी आहे तो आपल्याला कन्सोलेशन करताना दिसतोय. तर ही एक रेंज बनलेली आहे नो ट्रेडिंग झोनची. ओके, लेवल जर अपसाईडला ब्रेक होत असेल तर काय फर्स्ट रेजिस्टन्स आहे 55,500, आजचा इंट्राडे हाय सेकंड लेवल, आणि त्याच्यानंतर जर बघितलं तर या लेवलवरती एक रेजिस्टन्स आहे 55,800. ओके, आत्ता ओव्हरऑल जर बघितलं तर प्राइस ॲक्शन निगेटिव्ह आहे. सिनेरो जर बघितलं तर निगेटिव्ह आहे. ही प्राइस ॲक्शन जर बघितलं तर ही देखील निगेटिव्ह आहे. एक ब्रेकआउट फेलियर करून मार्केटने काय केले, क्लोजिंग आहे ती डाऊन साईडला दिलेली आहे. क्लोजिंग इंट्राडे हायला आहे का, नाही. प्राइस ॲक्शन काय आहे, ही निगेटिव्ह आहे. त्यामुळे बुलिश साईडला जर काही प्राइस ॲक्शन बनत असेल तर तिकडे रिस्क फॅक्टर काय आहे, हाय आहे. ओके, मग रिस्क फॅक्टर हाय आहे तर आपल्याला रिस्क मॅनेज करता आली पाहिजे. मग बुलिश साईडला जर ब्रेकआउट येत असेल तर फर्स्ट लेवल काय 55,500, सेकंड लेवल काय आजचा इंट्राडे हाय जो की आहे 55,640, आणि थर्ड जी लेवल आहे ती 55,800. ह्या काही लेवल आपल्याला बुलिश साईडला बघायला मिळतात. डाऊन साईडला जर बघितलं तर एक ट्रेंड लाईन आहे, ट्रेंड लाईन ब्रेक केलेली आहे. इकडे जर बघितलं ट्रेंड लाईन ब्रेक करून डाऊन साईडला 55,100च्या आसपास आपल्याला क्लोजिंग मिळाली. इकडे जर बघितलं तर जर सपोर्ट ब्रेक होतोय हा 55,900चा, तर आजचा इंट्राडे लो सपोर्ट बघायला मिळतोय फर्स्ट. इथे जर बघितलं तर हा एक बऱ्यापैकी सपोर्ट आहे, आणि त्याच्यानंतर जर बघितलं तर या लेवलवरती एक सपोर्ट आहे. काय लेवल बघायला मिळतं ते प्राइस ॲक्शन थोडीशी निगेटिव्ह, इकडे छोटा मोठा पुल बॅक घेऊन जर सपोर्ट ब्रेक होत असेल तर आजचा इंट्राडे लो 54,800 फर्स्ट लेवल. सेकंड लेवल जर बघितली तर 54,600च्या आसपास सेकंड लेवल आहे, आणि थर्ड लेवल जर बघितली तर 54,446वर थर्ड लेवल आहे. तर हे काही सपोर्ट लेवल आपल्याला बँक निफ्टीमध्ये पाहायला मिळत आहे. नो ट्रेडिंग झोन 55,300, 55,300 पॉईंटचा नो ट्रेडिंग. गॅप अप जर ओपन होत असेल तर हा एक रेजिस्टन्स आहे, हा एक सपोर्ट आहे. यामध्ये आपल्याला कन्सोलिडेशन करताना दिसू शकतं. गॅप अपमध्ये मार्केट थोडंसं आपल्याला रेंजमध्ये जाताना दिसू शकतं. गॅप डाऊन नंतर या सपोर्टच्या खाली जर येत असेल काहीसा पुल बॅक घेऊन तर परत जो सिनेरिओ आहे तो थोडासा निगेटिव्ह होताना दिसू शकतो. ओके, सेन्सेक्समध्ये जाऊया. आज ह्या साहेबांचे एक्सपायर होते तर बऱ्यापैकी कन्सोलिडेशनमध्येच गेलाय. लेवल रिमूव्ह करूया. आणि आजचा इंट्राडे जर बघितलं तर त्या लेवलच्या आसपासच साधारण जर बघितलं तर क्लोजिंग झाली 75,900च्या आसपास. डाऊन साईडला जर बघितलं तर डाऊन साईडला इकडे काय लेवल बनतो ते सपोर्ट सपोर्ट आणि या लेवलचे आणखी एक सपोर्ट. प्राइस ॲक्शन सेन्सेक्समध्ये देखील निगेटिव्ह आहे. एक निगेटिव्ह मोमेंटम, एक डाऊन साईडला गॅप डाऊन ओपनिंग, पुल बॅक नंतर लेवल ब्रेक, निगेटिव्ह ओपनिंग, निगेटिव्ह क्लोजिंग. 75,888, 75,882 आणि 76,400. साधारण बघितला तर 500 ते 600 पॉईंटचा नो ट्रेडिंग झोन आपल्याला
सेन्सेक्समध्ये बघायला मिळत आहे. ओके, निफ्टीमध्ये देखील रेंज थोडीशी मोठी बनली होती. सेन्सेक्समध्ये देखील नो ट्रेडिंग झोनची रेंज थोडीशी मोठी बनलेली आहे. बुलिश साईडला जर लेवल ब्रेक करून जर लेवल 76,400चा रेजिस्टन्स ब्रेक होत असेल तर फर्स्ट रेजिस्टन्स जो आहे तो आहे 76,682. सेकंड रेजिस्टन्स जर बघितलं तर 76,700च्या आसपास आहे आणि 77,000च्या आसपास आहे सेकंड रेजिस्टन्स आणि 77,211च्या आसपास थर्ड रेजिस्टन्स आहे. डाऊन साईडला जर बघितलं तर टप्पा खाऊन जर लेवल ब्रेक होत असेल 75,880ची तर फर्स्ट सपोर्ट आहे 75,718, 75,513 सेकंड रेजिस्टन्स आणि थर्ड रेजिस्टन्स आहे 75,278. या काही लेवल आपल्याला नेगेटिव्ह साईडला बघायला मिळत आहे. बुलिश साईडला म्हणजे जर गॅप अप ओपन होत असेल तर थोडंसं कन्सोलेशन दिसू शकतं. गॅप डाऊन नंतर थोडंसं बघा प्राइस ॲक्शन काय बनते, त्याच्यानंतर सेटअप काय बनतोय, काय प्राइस ॲक्शन बनते याच्यावर लक्ष असणं गरजेचं आहे. ओके, ओव्हरऑल जर बघितलं तर मार्केटमध्ये सेनरो अजूनही निगेटिव्ह आहे. पुलबॅक घेऊन मार्केटनी हेल्दी पुलबॅक घेऊन मार्केटनी क्लोजिंग थोडीशी निगेटिव्ह दाखवली. सपोर्ट जर ब्रेक होत असतील तर परत एक निगेटिव्ह मोमेंटम आपल्याला मार्केटमध्ये पाहायला मिळू शकतो. व्हिडिओ जर आवडला असेल, शिकायला मिळाला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा. तुमच्या मित्रांपर्यंत मैत्रिणींपर्यंत नक्की शेअर करू शकता. चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ जर शेवटपर्यंत बघितला असेल तर फ्रायडे मास्टर क्लास नक्की कमेंट करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.